मोठी बातमी इगतपुरीमध्ये नामांकित रिसॉर्टवर सीबीआयनं कारवाई केलेली आहे आणि अवैध कॉल सेंटरचं रॅकेट या कारवाईमध्ये हाणून पाडलेलं आहे, उघडकीस आणलेलं आहे रॅकेट। तर 5 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। परदेशी नागरिकांची गिफ्ट कार्ड क्रिप्टोकरन्सीने फसवणूक केली जायची आणि कोट्यवधी मालमत्तेसह डिजिटल पुरावे सुद्धा पोलिसांनी या कारवाईमध्ये जप्त केलेले आहेत। 44 लॅपटॉप्स तसंच 71 मोबाईल फोन्स, डिजिटल पुरावे जप्त करण्यात आलेले आहेत। अनेक महत्त्वाची कागदपत्र जप्त करण्यात आलेली आहेत। 1.20 कोटी रुपयांची रोकड, 500 ग्रॅम सोनं आणि 7 लक्झरी कार्स सुद्धा जप्त करण्यात आलेल्या आहेत। फसवणुकीच्या वेळी 62 कर्मचाऱ्यांना काम करताना या कॉल सेंटरमध्ये पकडण्यात आलेलं आहे। तर किरण गोटूर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। किरण, खरं तर अतिशय मोठी अशी कारवाई आणि असं मोठं रॅकेट आणि या माध्यमातून कशा प्रकारे फसवणूक केली जायची? एक मोठी कारवाई सीबीआयची आपल्याला म्हणता येईल नाशिकच्या इगतपुरीमध्ये ही संपूर्णपणे कारवाई झालेली आहे। एक कॉल सेंटरमध्ये परदेशी नागरिकांना फसवणूक ही केली जात होती अशा पद्धतीची माहिती सीबीआयला मिळाली होती आणि त्याच माहितीनुसार त्यांनी ही रेड जे आहे ते इगतपुरीमध्ये एका खासगी रिसॉर्टमध्ये हे संपूर्णपणे कॉल सेंटर होतात, तिथे ही संपूर्णपणे कारवाई झालेली आहे आणि मोठ्या प्रमाणात या सगळ्या कारवाईमध्ये रोकड जप्त झालेल्या आहेत। काही लॅपटॉप, काही तांत्रिक जे आहे ते सगळ्या वस्तू ज्या आहेत ते सुद्धा सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी जप्त केलेले आहे। या सगळ्याच्या माध्यमातून परदेशी नागरिकांची फसवणूक केली जात होती अशा पद्धतीचं एक प्राथमिक माहिती आहे। नेमकं ही फसवणूक कशा पद्धतीने केली जात होती आणि कोण कोण या सगळ्याच्या मागे आहे या सगळ्या संदर्भात अधिक चौकशी आता केली जात आहे। नक्कीच, धन्यवाद किरण या सगळ्या अपडेट्सबद्दल।